नमस्कार, मी मनीष कटारिया. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. अनेक व्यक्ती या अशा असतात जे स्वतःच्या जिद्दीच्या बळावर यश संपादन करत असतात. असाच एक युवक बुलढाणा जिल्ह्यातून एक स्वप्न उराशी बाळगून शहराकडे निघाला नोकरीच्या शोधात. नोकरी तर मिळाली, परंतु नोकरीमध्ये मन काही रमेना आणि या युवकानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 1500 रुपयांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज 20 कोटींच्या पुढे गेलेला आहे. आणि आजही वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना घेऊन हे उद्योजक जे आहेत ते आता आपलं यश जे आहे ते यशस्वीपणे वाटचाल करतायत. ही व्यक्ती म्हणजे संजय बघे सर. संजय बघे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि माय महानगरच्या वतीने नाशिक आयकॉन पुरस्कार आपण त्यांना यंदाच्या वर्षीचा देत आहोत. सर, स्वागत आहे तुमचं माय महानगरमध्ये. नमस्कार. एका छोट्याशा गावातून प्रवास सुरू झाला. मनाशी तुम्ही जिद्द बाळगली की स्वतःचं काहीतरी करायचं. शेतामध्ये मजुरी केली, काबाड कष्ट केले आणि आजपर्यंतचा हा प्रवास, जो सुरुवातीचा कालखंड होता तो किती आव्हानात्मक होता आणि तो प्रवास कसा सुरू झाला? सुरुवातीला बघा सर, आमचं एक कुटुंब होतं. ते साधारण आई वडील वगैरे शेतमजुरी करायचं. आमचं 4 भावांचा एक पूर्ण हे आई वडील 4 भाऊ आणि घरामध्ये आता मी 3 नंबरचा. मोठे भाऊ शेतीच करायचे. 2 नंबरचे भाऊ मला कंटिन्यू मला सपोर्टिंग राहिले. कायम त्यांनी मला सपोर्ट केला. मग आता गावामध्ये किती दिवस आपण काम करायचं. जर थोडं शिक्षण माझं एज्युकेशन कमी असल्यामुळे काय झालं की तिथून मग गावातच मी काम केलं काही दिवस. एक ट्रॅक्टरवरती आपण काम करतो बघा, ट्रॅक्टरवरती, थ्रेचरवरती. ते तर काम करत असताना ठीक आहे, चांगला पैसा मिळायचा सकाळपासून. परंतु माझा एक मित्र होता, ते काम करत असताना त्याचा एक हात त्या थ्रेचरमध्ये कटून गेला आणि तो माझ्या समोर ही घटना घडली. आणि तिथून मला असं वाटलं की आता आपल्याला गावात नाही थांबायचं, गाव सोडायचं. आणि तो एक स्वप्न केलं. आणि काय होतं की कुठं जायचं मग शहराकडे, एखाद्या मोठ्या पुणे, मुंबई, संभाजीनगर वगैरे. तर मग मुंबईमध्ये कुठेही गेलं तर मुंबईमध्ये कुठेही काम मिळते अशी एक हे होती. आणि तीच आशा मनामध्ये पकडून की आपण मुंबईमध्ये जाऊ. आणि माझे जे डॉक्युमेंट्स होते ते डॉक्युमेंट्स एका पिशवीत घेतले. आणि त्यावेळेस घराच्या बाहेर निघताना शेतीमध्ये काम करत असताना एक बबलू कंपनीची चप्पल होती, ती व्हाईट कलरची चप्पल. ती चप्पल स्लीपर पायामध्ये घेतली. एकच ड्रेस, आता टावेल वगैरे अख्ख्या घरामध्ये आमचं एकच टावेल. काय करणार, ठीक आहे, टावेल नाही, काही नाही, एक ड्रेस घेतला आणि तसं निघालो. काहीतरी करायचं बस. आणि घरून जे काही थोडेफार पैसे साचले होते 60-70 रुपये ते खिशामध्ये टाकले. पण मग कुठून प्रवास सुरू झाला तुमचा? आता माझा जो प्रवास आहे हा मलकापूर, म्हणजे आमच्या गावाजवळ जे रेल्वे स्टेशन चांदूर बीच आहे ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. पण मग तेव्हा तुम्ही काही ठरवलं होतं आपल्याला नेमकं जायचं कुठे? नाही सर, मला फक्त माझं नशीब कुठं घेऊन जाईल हे मला माहित होतं. एवढंच फक्त की आपल्याला जायचं, नाव कमवायचं. कारण आपल्या आई वडील आपल्या समोर जे काबाड कष्ट करतात आणि रात्री झोपताना कधी कधी आपण सर्व मुलं म्हणजे झोपलेलं असताना आई वडील असा विचार करतात की आपण 4 मुलं आहे. अशी अपेक्षा होती की कुठला तरी मुलगा, एखादा शिपाई जरी लागला तरी आपण त्या क्वार्टरमध्ये राहू आणि चांगले दिवस येतील. पण काय बाबा, एक पण हे असं नाही. त्यावेळेस त्या थोड्याशा गप्पा ऐकल्यानंतर मग असं वाटलं की नाही, आपण आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. अच्छा. म्हणून मग जाऊ, घरावरती जे काही कर्ज आहे ते कर्जाचा बोजा कमी करू. लहान भावाचं शिक्षण चालू होतं त्यावेळेस, त्याचं LLB चालू होतं आमच्या लहान बंधूचं. तो 1 वर्ष फी भरायला नसल्यामुळे त्याचं पण तो 1 वर्ष घरी थांबला. मग त्याने सुद्धा शेतात मध्ये मेहनत करून वगैरे मग तो पण हे करत होता. आणि इकडे मग मला हे होतं की नाही, आपल्याला भावाचं शिक्षण पूर्ण करायचं. मग मी गाव सोडून बाहेर आलो. आणि आमच्या चांदूर बीचचं एक रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनवरती काय होते का, मोठी गाडी थांबत नाही, छोटे पॅसेंजर वगैरे थांबतात. त्या पॅसेंजरवरनं मी भुसावळपर्यंत आलो. भुसावळवरनं तिथून एक्सप्रेस पकडला. मला मुंबई जायचं होतं. म्हणजे रिअली मुंबईमध्ये लाईफ होतंय. मुंबईकडे ओढा होता, मुंबईचा ओढा होता. कारण मुंबईमध्येच आपण काहीतरी करू आणि पैसे मिळू. मग तिच्यात बसलो. आणि काय होतं की कालांतरात ती गाडी जी आहे 40गाव पर्यंत आली. 40गावला थांबली. आणि भूक लागली होती, सकाळपासून निघालेलो होतो. मग काहीतरी खाल्लं पाहिजे आपण, म्हणून मग. आणि रेल्वे मनामध्ये भीती काय, जर एखादा टीसी वगैरेला आपल्याला पकडलं आणि अंदर टाकून दिलं, त्यांनी सांगितलं की ते केस टकलं करून टाकतं आणि ते असं, ती भीती फार. मग तिथं न थांबता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो. तिथं थोडाफार नाश्ता वगैरे केला, थोडेफार पैशाचा. आणि मग पुन्हा आलो. तर थोडं इकडे तिकडे हे करत करत संध्याकाळी एक रात्रीची गाडी होती, त्या गाडीमध्ये बसलो मी. आणि त्या गाडीत काय होतं, ज्या याच्यात माणसं बसतात त्या डब्यात नाही बसलो. ज्या डब्यामधून गवत वगैरे पार्सल बोगीमध्ये
पार्सल बोगीमध्ये बसलो आणि कोणाला विचारलं नाही काय चाललं, कारण आपण तिकीट नाही काय हा, नाही, शांत तिकीट बसलो. नसल्यामुळे मग मग ती गाडी धुळ्याला येऊन थांबली. म्हणजे रात्री मुंबईला जायचं होतं, गाडी आली धुळ्याला. धुळ्याला आली आणि मी विचारलं की ती गाडी निघत नाही. मग बघितलं तर सर्व गाडी खाली झालेली. मग त्यांना विचारलं स्टेशन कुठला, त्यांनी सांगितलं धुळे. आता जीवनामध्ये मी पहिलेच धुळे बघितलं होतं, बरं. कारण तालुक्याचं गाव सोडून मी कधी पुढे बरोबर. गेलोच नव्हतं. साहजिक आहे. तर मग ते धुळे वगैरे, तर त्यांनीच मी विचारलं की मुंबईला केव्हा जाईल, तर म्हणे इथून मुंबईला नाही, इथून मुंबईला जाता येणार नाही, तर मला इथून मग मनमाड वगैरे जावं लागेल आणि तिथून ती गाडी मिळेल. बरोबर. मग म्हटलं ठीक आहे, कदाचित आपल्या नशिबामध्ये इथं काहीतरी लिहिलेलं असेल धुळ्यामध्ये. धुळ्यामध्ये. त्याच्यातही तुम्ही पॉझिटिव्हनेस राहिले की हा. आपण मुंबईला नाही पोहोचू शकलो तर निदान इथे तरी आपण काहीतरी करू. कंपनी मार्केटिंग कंपनीची होती, मार्केटिंग. एक मार्केटिंग कंपनीची होती. तिच्यामध्ये तिथे गेलो, इंटरव्ह्यू दिला. त्यांनी सांगितलं कुठून आला, एवढ्या लांबून कसा आला, तर त्यांना सांगितलं मी विदर्भातून आलो आणि हे पेपरमध्ये जाहिरात बघून आलोय, तर कसं काय. त्यांनी सांगितलं तुझं काय झालेलं आहे, क्वालिफिकेशन वगैरे. मी ते डॉक्युमेंट दाखवले त्यांना की माझं क्वालिफिकेशन हे आहे. ओके ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं की डोर टू डोर प्रत्येक घरी जायचंय, हा. ह्या वस्तू विकायच्या आहे. काय वस्तू? मिक्सर होतं त्यांचं, एक प्रोडक्शन मिक्सर होतं. अच्छा. त्या मिक्सरवर 4 वस्तू फ्रीमध्ये होत्या. त्या वस्तू घरोघरी जाऊन आपण विकायच्या. त्या विकाय त्याच्यावरती कमिशन ठरलेलं होतं आम्हाला, जे काही जेवण वगैरे फ्रीमध्ये होतं. मग त्यांनी तिथून काय केलं की मला मालेगावला पाठवलं. हम्म. मग ते मी तिथं काही दिवस राहिलो. तिथं काही दिवस राहिल्यानंतर आमच्या बंधूंना आपण बोलून घेतलं. माझ्यापेक्षा जे मोठे बंधू होते त्यांना पण बोलून घेतलं मार्केटिंग मध्ये. ते धुळ्याला राहिले. त्यांना पण तुम्ही याच कंपनी? हो, याच कंपनीमध्ये बोलवलं. सर एक आम्हाला जो मॅनेजर होता, ज्याने हे करायचं आमच्यावरती पहिले तिथं, तर तो व्यक्ती थोडासा मामडीन समाज असल्यामुळे काय झालं की एका ठिकाणी गेलो आम्ही आणि त्यांना आपल्या लक्ष्मीचा फोटो दिला त्या समोरच्यांनी की हा सर हा घ्या. तर त्यांनी सांगितलं नको, मी नको. तर मग त्यांनी पुन्हा तो फोटो उचलला, आणा म्हणे. तो फोटो उचलला आणि माझ्या खिशात टाकला की म्हणे हा माझा ते काय असिस्टंट आहे, राहू द्या याच्याकडे. मग तो फोटो कायम सांभाळून ठेवला लक्ष्मीचा. तो फोटो आज बी माझ्या घरामध्ये आहे. बरोबर. म्हणून मग ती जी कंपनी तुम्ही स्थापन हा. केली त्याच्यावरून काही त्याच्यावरनं मग आम्ही जे 3-4 लोक आलो आणि 500-500 रुपये, 1500 रुपये गोळा करून आम्ही ती कंपनी स्थापन केली. मग नाव काय ठेवायचं, तर म्हटलं आपल्याला जे दिलं लक्ष्मी मिळालेली. लक्ष्मी मिळाली, तर आपण याच्यावरनं धनलक्ष्मी. अरे वा. 13 डिसेंबर 2001 मध्ये अच्छा. ही कंपनी आपण स्थापन स्थापन केली. मग तिकडे आम्ही विदर्भामध्ये होतो. बऱ्यापैकी आम्ही पैसा कमवला, सर्व डेव्हलप झालं. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस पाऊस चालू होतं तर विदर्भामध्ये सेलच भेटत नाही कुठल्याच प्रकारे. 3-4 महिने कुठल्या प्रकारचा सेल निघत नाही. मग आम्ही एक रोड ॲटलस नावाचं पुस्तक मिळतं बघा आपल्या बस स्टँडवरती. तिच्यामध्ये जिल्हे, तालुके सर्व याच्यात काय पिकतं, काय कुठं काय असतं कोण्या जिल्ह्यामध्ये, त्याचा थोडासा अभ्यास केला. आणि आम्हाला समजलं की नाशिक जिल्हा असा आहे की हा 12 महिने सुद्धा तिथं आपण व्यवसाय करू शकतो. बरोबर. अशा क्वालिटीचा. कारण मार्च महिन्यामध्ये आपल्याला द्राक्ष भेटतात आणि याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये कांदा वगैरे राहतो, कांदा असतो. त्याच्यानंतर जून जुलै मध्ये जे आहे, जून जुलै मध्ये मिरची राहते त्या भागामध्ये. ऑगस्ट मध्ये टमाटर राहतं. बरोबर. नोव्हेंबर मध्ये कोबी फ्लावर वगैरे राहते सटाणा. असं पूर्ण अभ्यास केला आणि मग तिथून आम्ही इकडे आलो. तर आम्ही राजकोटमध्ये गेलो. राजकोटवरनं मग कुठली चांगली कंपनी शोधायची, तर कंपनी माहिती नाही कशी शोधायची. पण एखादा डिझायनर असेल, त्या डिझायनरकडे डिझाईन तयार करायला 100% कंपनीवाले येत असते. आम्ही डिझायनर शोधला तिथं राजकोटला. मग त्यांना विचारलं की तुमच्याकडे किती घरघंट्यावाल्या लोकांचे डिझाईन बनतात. त्यांनी सांगितलं माझ्याकडे एवढं. तर तुम्हाला कुठला चांगला वाटते व्यक्ती, आम्हाला त्यांचा ऍड्रेस द्या. त्यांनी ऍड्रेस दिला. समोरच्याला कॉल करून दिला समोरच्या कंपनीमध्ये की अशी अशी व्यक्ती आहे, चांगले वाटतात, मी ओळखत नाही. जी तुमचं काही घेणदेण असेल, लेनदेन राहिलं त्याच्याशी माझा काही घेणदेण नाही. व्यक्ती चांगला वाटतो चेहऱ्यावरनं, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. तुमचा व्यवहार झाला, याच्याशी माझा काही कुठला संबंध नसेल, तुम्हाला वाटलं द्या. तिथून आम्ही जो व्यवसाय सुरू केला घरघंटीचा. आणि नवीन असल्यामुळे पहिल्या वर्षी आमचं एवढं वर्षभर 2 घरघंट्या सुद्धा सेल नाही झाल्या. एक वर्षभर. मग करायचं काय आपण, तेवढे आम्ही स्कीम काढली सर. एक घरघंटी घ्यायची आणि वैष्णोदेवी यात्रेला यायचो. आणि ते पण 1500 रुपये महिन्याने पैसे द्यायचे. 10 महिने पैसे द्यायचे. 10 महिने 1500 रुपयांनी पैसे द्यायचे. असे करत करत आमचे 101 मेंबर झाले. आणि पहिली ट्रिप आम्ही वैष्णोदेवीला घेऊन गेलो. 101 लोकांची ट्रिप मी वैष्णोदेवीला घरघंटी विक्रीतून त्यांना ट्रिप दिली. आणि बघा काय योग ना,
त्या दुसऱ्या महिन्यात मला 900 लोकांचा एक ई-सेल मिळाला आणि तिथून मग आम्ही जो आजपर्यंत खूप मोठा टप्पा घातला. त्याच्यानंतर मग वेगवेगळे आयटम घेऊन मी आलो. मग धनश्री एंटरप्राइजेस, धनलक्ष्मी मार्केटिंग, बरोबर, याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर वॉल्सन इंडस्ट्रीज याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एक पाऊल टाकलं. बरं. नेमकं धनलक्ष्मी ते वॉल्सनचा प्रवास नेमका काय आहे? कारण आता धनलक्ष्मी मध्ये काय होतं की ट्रेडिंग कंपनी आहे. हा. धनलक्ष्मी ट्रेडिंग आहे, तिथून आणायचं आणि विकायचं. हो. आज संजय बघेला नाशिक ओळखते, संजय बघेला कळवण तालुका ओळखते. माझी ओळख तेवढ्या एरियापुरतीच राहिली. बरोबर. पण मला वरती जायचं असेल, कारण ह्या लोकांनी मातीमध्ये ज्या लोक आहेत त्याच लोकांनी मला खूप मोठं केलं. बरोबर. पण मला काही करायचं असेल तर या लोकांशी करायचं. बरोबर. आणि मी सेल्समनशिप करत असताना माझा ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला त्या महिला मंडळांशी, हो. कारण घरी पुरुष मंडळी नसायची. बरोबर. मग मला असं वाटलं की यांच्याकडनंच खरोखर मला पाठबळ मिळालं आणि मी आज एवढा मोठं झालो. मी काही करेल तर महिलांसाठी करेल. बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं तर एक हेअर ऑइलचा विचार केला, शॅम्पूचा विचार केला, पण ते आहे भरपूर आहे. मग थोडस त्या टायमात आम्ही घरी बसलेलं असताना पॅडमॅन चित्रपट हा याच्यावरती आला, टीव्ही वरती बघितला. पॅडमॅन बघितल्यानंतर ती संकल्पना डोक्यात फिट झाली की आपल्याला बायकोशी चर्चा केली की असं असं. म्हणजे अक्षय कुमारचा जो पॅडमॅन पिक्चर बराचसा चर्चेत आला तो. बरोबर. मग बायकोशी चर्चा केली, मुलीशी चर्चा केली, मुलांशी चर्चा केली, सगळ्यांशी चर्चा केली. घरी आई वडिलांना विचारलं की मी असं करतो. आई वडील पहिलेच लाजून गेले की तू काय का करतो बाबा, तुला हे चांगलं आहे ना, आणि हिच्यात कोणी जातं का, हे कोणी करतं का, असं काय काम करतो. म्हटलं नाही, हिच्यामध्ये आता बघा बापा की अक्षय कुमारने सुद्धा तिच्यावरती चित्रपट काढला. आज ते झालं. मग तिच्यावरती थोडस आम्ही पूर्ण अभ्यास केला. ते मशीन शोधण्यासाठी मी चायना पण जाऊन आलो. चायनाला काही दिवस राहून आलो, ते मशीन बघितल्या. त्याच्यानंतर दिल्लीला काही दिवस राहिलो, त्याच्यानंतर मुंबईला, आणि मग ती मशीन चॉईस केल्या. मशीन चॉईस केल्या, ठीक आहे, मशीन वगैरे सर्व बघून आलो. मग आपल्याला इंडस्ट्रीज मध्ये कुठेतरी जागा मिळायला पाहिजे. म्हणून कळवणचे जे व्हाईस चेअरमन आहे डॉक्टर किशोर कुवर म्हणून, ते माझे चांगले मित्र होते. मग त्यांनी मला ती जागा उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर जे संचित बेबीलाल संचिती आहेत, आनंद अग्रवाल आहेत, या सर्व मित्रांनी, संजय देवरे म्हणून आहेत आमचे एसकेडी वाले, त्यांनी सहकार्य केलं आणि तिच्यातून मग ती जागा मला उपलब्ध करून दिली. त्या जागेवरती बिल्डिंग उभी राहिली आणि त्या बिल्डिंग वरती मग इंडस्ट्रीचं नाव काय ठेवायचं खूप सर्च चालला. कारण हे नाव टाकलं का रिजेक्ट व्हायचं, ते नाव टाकलं का रिजेक्ट व्हायचं. मग रजिस्ट्रेशनसाठी काय करायचं, खूप विचार केला. मग आखरी विचार केला की ठीक आहे, आमच्या वडिलांचं नाव वामन, आईचं नाव लीलाबाई, यांचा मुलगा संजय. अच्छा. बघा, वडिलांचं नाव वा घेतला, लीलाबाईचा ल घेतला, आणि यांचा पुत्र संजय, वाल्सन नाव. अच्छा, वाल्सन. अरे वा. अच्छा, म्हणजे घरच्यांच्या नावातून, आई वडिलांच्या नावावरून वाल्सन, ही वाल्सनची निर्मिती झाली. आणि ते एवढं लकी ठरलं की ह्या वाल्सनसाठी मला सांगतो की चेन्नईची खूप मोठी कंपनी आहे. ती कंपनी रिसर्च करते सर. आता ती कंपनी रिसर्च करते की तो जो पॅड, डिस्पोजेबल पॅड, म्हणजे पाण्यात टाकता कपी विरघळला पाहिजे, म्हणून तो पॅड आमच्या मशीनवरतीच बनवत आहे. ती डायरेक्टली इथपर्यंत त्यांचं सेपरेट विमान आपल्या इथं येऊन आणि ते तिथं येतात, रिसर्च करतात. मग आपल्यासारख्या कंपन्यांना मोठं होण्यासाठी जर असेल, खरं नेटवर्क जर असेल, तर सुपर स्टॉकेट डिस्ट्रीब्युटर जे आहे, या लोकांनी जे छोटे मोठे, माझ्यावर नाही सांगत, तर याच्यापेक्षा बी जे छोटे छोटे व्यवसायिक आहे, ज्यांनी चांगलं क्वालिटीचं प्रोडक्ट तयार केलं असेल, तर त्यांचं तुम्हाला जर क्वालिटी आवडलं असेल तर खरोखर त्यांच्याकडनं तुम्ही माल सिलेक्ट केला पाहिजे, त्यांच्याकडनं डिस्ट्रीब्यूट थोडंसं तुम्ही हे केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होईल की छोट्या छोट्या कंपन्यांना एक खत पाणी मिळेल आणि त्या कंपन्या मोठ्या होतील. एक तेच होतं की आपल्याला मार्केट नाही भेटत. म्हणजे व्यावसायिक आहेत, उभे राहायला तयार आहे, पण ते प्रोडक्शन तयार केल्यानंतर त्यांना मार्केट भेटलं पाहिजे. ही चळवळ जी आहे, आता आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स जी आमची इंडस्ट्री आहे, तिच्यावरती मी गव्हर्नमेंट काउन्सिल म्हणून पदावरती माझी निवड झाली. आमचे जे अध्यक्ष आहे आताचे मानगावणे सर, त्यांची संकल्पना आहे गाव तिथं उद्योजक, की त्यांना 36,000 उद्योजक उभे करायचे आहे. बरोबर. त्यांचे सांगा, मग त्यांना ते मार्केट कसं उपलब्ध करता येईल, ही सर्व संकल्पना त्यांची आहे. तुम्ही जसं म्हटलं की गावाकडे राहिलं पाहिजे, किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द, मार्केटिंग असेल, किंवा गावात राहून आपण दुसरीकडे काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करू शकतो. परंतु हे करत असताना जेव्हा तुम्ही तुमचा प्रवास सुरू केला, तेव्हा तुम्ही एक स्वतःच रोजगाराच्या शोधत होता, म्हणजे स्वतःलाच काम बघत होता. बरोबर सर. आजची जर परिस्थिती पाहिली तर आज तुमच्याकडे किती लोक काम करतात?
आज माझ्याकडे 35-40 लोक काम करतायत सर. अच्छा. हो. पण मग आता जी येणारी पिढी आहे किंवा जे नवीन उद्योजक होऊ इच्छितात, तर त्यांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या काही असं, जसं तुम्ही कार्य करत आलात, समाजासाठी केलं आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येक जण करतच असतो, बरोबर. परंतु तुम्ही समाजाचं ऋण देखील आपलं मांडलं, सामाजिक बांधिलकी आपली म्हणून कार्य करत आलात. तसं नवीन उद्योजक घडावे यासाठी तुमचे काही प्रयत्न राहणार आहेत का तुमच्यावर? 100% सर राहणार. त्यावेळेस आम्हाला कोणाचं मार्गदर्शन हो. नव्हतं. जर आम्हाला मार्गदर्शन असतं, आणि काय होतं की सर्वात मोठं तुम्हाला जे भाग भांडवल आहे, हो. ते भाग भांडवल कुठंच नव्हतं आमच्याजवळ. बरोबर तो आहे. पर्यायच नव्हता. तो हो. पर्याय नसल्यामुळे काय झालं, आज पण आहे सर, गावामध्ये जर एका घरामध्ये 3 मुलं असतील तर त्यातल्या एका तरी मुलांना शहराची वाट पकडली पाहिजे. अच्छा. 2 मुलं जरी गावात राहिले गावात तरी एका तरी. याच्यामध्ये काय की आज गव्हर्नमेंट कडनं, आपल्या याच्याकडनं PMFME सारख्या स्कीम आहे, हो. PMGP आहे, शासनाच्या बरेच योजनांचा शासनाच्या अर्थ. खूप योजना आहेत की तिच्यामध्ये 1 लाखापासून तर 20 लाखापर्यंत. मग आपली कॅपॅसिटी केवढी आहे? आपली कॅपॅसिटी जर असेल तर आपण छोट्या व्यवसायामध्ये स्टार्टिंगला गेलं पाहिजे. छोटे छोटे व्यवसाय खूप आहे आज. हो. साधारणतः मसाल्यांचे व्यवसाय आहे, शेवाई व्यवसाय आहे, त्याच्यानंतर पत्रवडी व्यवसाय आहे, द्रोण. आज जिथं तिथं आपण चहाचे दुकान बघतो, हो. त्यांना कप पण लागत आहे. आज मोठ्या सिटीतून ते कप येतात, ट्रान्सपोर्टिंग वाढते. पण जर तो प्रोडक्ट गावात तयार झाला, त्याला ट्रान्सपोर्टिंग कमी पडेल, लेबर कॉस्ट कमी पडेल, कारण तिथली लेबर कॉस्ट जास्त राहते. सिटीमध्ये म्हटल्यानंतर तेवढं पेमेंट जास्त. आज ग्रामीण भागामध्ये 200 रुपये रोजावरती मिनिमम तुम्हाला एक लेबर मिळेल. सिटीमध्ये 500 रुपये रोजापेक्षा कमी मिळणार नाही. तर हे होते संजय बगे सर, ज्यांनी आपला जो आयुष्याचा प्रवास आहे तो त्यांच्या शब्दामध्ये मांडला. आपण जर बघितलं की एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास, मग अनेक रेल्वे स्थानकं असतील, बस स्थानकांवर त्यांना कसा मुक्काम करावा लागला, अगदी माती विकण्यापासून तर आतापर्यंतचा जो काही त्यांची वॉल्सन इंडस्ट्री पर्यंतचा त्यांचा जो व्यवसाय आहे, हे सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मात्र जाणवली की जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि काहीतरी करून दाखवण्याची स्वतःची इच्छा, या बळावर त्यांनी हे यश संपादन केलं. आणि त्यांनी येणाऱ्या पिढीला, म्हणजे जे उद्योग क्षेत्रामध्ये जे येऊ इच्छितात, उद्योजक बनू इच्छितात, त्यांना देखील एक मोलाचा संदेश दिलेला आहे की स्वतःचं करा, परंतु प्रामाणिकपणा ठेवा आणि कष्ट करण्याची जिद्द ठेवा. आणि म्हणूनच संजय बगे सरांना माय महानगरच्या वतीनं, दैनिक आपलं महानगर, माय महानगर आणि ओनली मानिनीच्या वतीनं नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद.